हे कोण आहेत? म्हणजे जान्हवी, आपल्या लग्नाचा मुहूर्त काढायचा होता ना, म्हणून मी गुरुजींना सोबत घेऊन आलो. नमस्कार. आई, बाबा, लवकर या. हाँ जानू. जयंत. अरे नमस्कार जयंत सर. सॉरी आई बाबा, तुम्ही कामात आहात का? मी फोन करून यायला हवं. नाही, अरे, एवढं काय आहे? काहीतरी- खरं आहे. ऍक्च्युली ते लग्नाचा मुहूर्त काढायचा होता, म्हणून मी गुरुजींना सोबतच घेऊन आलो. गुरुजी गुरुजी नमस्कार. या ना, या बसा गुरुजी. काय घेणार तुम्ही? सरबत की चहाच करते. हा, आई मी चहा करतो, तुम्ही गुरुजींबरोबर बाहेर बसा. काहीतरी काय. आई मी करतो ना चहा, प्लीज ट्रस्ट मी. आज माझ्या हातचा चहा पिऊन तरी बघा. मी करतो, तुम्ही बसा. जयंतराव, तुम्ही अगं तू उभी काय, जा मदतीला. गुरुजी या. बसा, या गुरुजी. हो. या गुरुजी बसा ना. हा गुरुजी. मी पंचांग बघूनच आलो होतो. एक अतिशय दुर्मिळ असा सुवर्णयोग आहे. गुरुजी सांगा ना, आम्हाला लवकरात लवकर जयंत आणि जान्हवीचं लग्न करायचं आहे. अहो मग तर प्रश्नच नाही. येत्या 8 दिवसातला मुहूर्त आहे. 8? अहो, थोडी घाई होईल, पण हा मुहूर्त 33 वर्षातून एकदा येतो. अतिशय महत्वाचा आणि मंगल मुहूर्त आहे. हो कसला मुहूर्त? तुम्ही असे सगळे सिरियस का दिसताय? अगं गुरुजी जानू आणि जयंतरावांच्या लग्नाचा मुहूर्त काढायला आलेत. ते म्हणतात की अगदी 8 दिवसात मुहूर्त आहे म्हणून. अरे वा, चांगलंय की मग. अगं अरे वा, काय 8 दिवसात कशी होणार तयारी? भावना, पण फक्त 8च दिवसात म्हणजे गडबड होईल ना ग. हो ना. बाबा, अहो इतकी काय काळजी करताय? सगळं होईल व्यवस्थित आणि मी आहे ना. असं म्हणतेस? अहो नाही, म्हणजे गुरुजी पण म्हणतात की मुहूर्त अगदी दुर्मिळ आहे. मग करूया का त्याच दिवशी? गुरुजी चालेल आम्हाला. मग मी वेळेचे डिटेल्स सांगतो, ठीक आहे? बरं, येऊ आता? अहो नाही नाही, बसा, चहा येतोच आहे. वहिनी नको, आता लग्नाच्या तयारीसाठी येईल ना तेव्हा नक्की घेईन. हो. बरं. नमस्कार. अहो तुम्ही दोघं म्हणताय म्हणून होकार तर दिला आपण, पण खरंच होईल ना सगळं? आई, नको इतकं टेन्शन घेऊस, मी आहे ना. ठीक आहे. आता म्हणजे मुहूर्त पण दुर्मिळ आहे, मग कदाचित देवाचं हेच म्हणणं असेल नाही का? होईलच सगळं छान. आणि यावेळी तर खासच आहे. यावेळी गाडे पाटलांकडून आणखीन एक सदस्य असणार आहे लग्नाला. अरे असं काय बघताय दोघं? येणारं नवीन सदस्य भावनाचं बाळ.